शूर मर्दाचा पवाडा शूर मर्दाने गावा असे म्हटले जाते. तसंच शूर मर्दाची पायतान म्हणजे चप्पल शूर मर्दानेच घालावी. ती मर्दानी चप्पल म्हणजेच कोल्हापुरी चप्पल. खराक खराक हा आवाज आला की समजायचं तेथे कोणता साधासुद्धा माणूस नाही तर एक खरा मर्द मराठा चालत येतोय. मित्रांनो, ज्या चपलेला एकच आवाजाने समोरच्याच्या काळजाचा ठोका चुकतो, जी चप्पल म्हणजे फक्त फुटवेअर नाही तर महाराष्ट्राचा रुबाब आहे, ती म्हणजे आमची लाडकी कोल्हापुरी चप्पल. पण तुम्हाला माहीत आहे का, या कोल्हापुरी चपलेचा इतिहास जवळपास 800 वर्ष जुना आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या कलेला खरी ओळख आणि राजाश्रय मिळाला. या चपलेची सर्वात मोठी खासियत म्हणजे या 100% हँडमेड आहेत. एकही खिळा न वापरता वाढीव चामड्याच्या सहाय्याने या तयार केल्या जातात. ज्या वाद्या आणि नक्षी तुम्ही बघतात ना, ती या कारागिरांच्या हाताची खरी जादू आहे. आम्ही कोल्हापुरातल्या या कोल्हापुरी चपलांचे व्यापारी श्री पोळ यांच्याशी यावेळी काही बातचीत केली. तुमचा कुठे आहे? तुमचा कारखाना कुठे आहे? माझ्या स्वतःचे कारागीर आहेत साहेब. कुठे? अखंड कोल्हापूर जिल्हा साहेब. तुम्ही पुरवता का? नाही, कोल्हापूर जिल्ह्यात जेवढे कारागीर आहेत हां. तेवढ्या सगळ्यांच्याकडे जेवढा माल तयार होतो मी घेत होतो. अच्छा, त्यांच्याकडून. आता थोडंसं प्रमाण कमी झाले. अच्छा अच्छा. कोणकोणते प्रकार आहेत ते कोल्हापुरीमध्ये? कोल्हापूरमध्ये बरेच प्रकार आहेत. चाललं लक्षात, वाजणारी, शाहू, वायर शिलाई, खास कापशी, कापशी. अच्छा. आलं लक्षात. रेग्युलर बाजारी मिळतं ते आपलं प्रेस मटेरियल मिळतं ते. हो का? ते 400, 450, 500 रुपयामध्ये भेटतं. जास्त लोकप्रिय कोणते? जास्त लोकप्रिय म्हणजे आवडती कोणते? हे आता मी बांधीव जास्त घेतात लोक. बांधीव का? जेवढं बांधीव चप्पल लागतात लोकांना तेवढे चांगले घेतात. बाकी मग जनरल जे घेणारे आहेत मग कधी ते वापरणारे जे आहेत. हा का? तेवढ्यापुरतं मला 1 दिवसासाठी पाहिजे, 2 दिवसासाठी पाहिजे, कायमचं पाहिजे किंवा रेग्युलर तेवढ्यापुरतं कोणाला ते प्रेझेंट द्यायचं आहे तर 450, 500 रुपये यातून घेऊन जातो. महाराजा बोलतात. महाराजा ही केवढ्याची? तो 1700, 1800 रुपयापर्यंत असतो. ठीक का? महाराजा. आणखीन कोणते? ही शाहू महाराज का? हा, शाहू महाराज आवाजाची चप्पल. आवाज का? हिची काय किंमत? हे सर माझ्याकडे 35 रुपयाला बसतं. 3,500. 3,500. बाहेर गेले की कोणा 8,000, 9,000, 10,000 काय वाटेल शाहू महाराज तो प्रकार काय आपल्याकडं नाही. सगळ्यात जुनियन पाहिजे, आपल्याला चांगलं पाहिजे. बरोबर. कर कर का? सरकारी आवाज हिची- हिची काय किंमत? त्याला मी 50, अच्छा. ही कोणती? 100% युनियन कापशी बोलायचं. कापशी. कोल्हापुरी कापशी. हिचं काय किंमत? काय सजून 2,000 रुपये जातात. तो मग काय वाटतं ते सांगतात ते घालायचं. आणि तू ॲक्च्युली काय किंमत आहे? ऍक्च्युली 17,000 पण लोक काय वाटेल ते सांगतात. काय वाटतं आपण इतरांची काय कमी आहे. हो. आलं लक्षात. सुदैवाने परवडली कंपनी एकाची 5 दुकाने आहे माझ्याकडे आता. ही कोणती आहे? हा पेपर कापशी बोलतात. पेपर कापशी. ह्याचं लाईट वेट येत आहे. कंपनीत आपल्याला 20 ग्रॅम मिळतं. हे केवढं काय? मार्केटला 3,000 रुपयाला विकतात. तो होल्डिंग चप्पल म्हणून विकतात. अच्छा. कोणाकडे असेल नसेल पण ही कारागिरी जमली. त्यात काय वाढ वडील काम करणारी माणसाची कोरोनाच्या प्रेरणेच्या रिपोर्टासाठी म्हणा. आलं लक्षात. तेव्हा परिस्थितीमुळं काही लोकांनी धंदा बंद केला, काही लोक आजारी पडली. आलं लक्षात. त्याच्यामुळं धंद्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं आणि करणारे पण खूप झाले. करणाऱ्यापेक्षा विकणारे जास्त झाले. त्यामुळे आपापलं कामापुरतं ह्याच्यापुरतं काम करतात. रुपये आहे जनरल लक्ष्मण पोळ. पोळ. हां. किती वर्षापासून हा बिझनेस? मी या व्यवसायात आता 15-20 वर्षापासून पोळ. म्हणजे तसा मी ह्या चर्म उत्पादक मधला. अच्छा. मी जवळजवळ 50 वर्षाचा चर्म उत्पादनाचा हेच आहे. चेअरमन? म्हणजे चेअरमन नाही, मी आमच्या जातीचा चर्म अध्यक्ष व्यवसाय होता त्याचा सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. बरोबर. पण काळाच्या ओघात आजही काम करतोय. पण काळाच्या ओघात व्यवसाय सगळ्यात 100% बंद झाला. आज आहे कोल्हापूर जिल्ह्यात मला वाटतं
2 कारखाने राहिले फक्त काम करणारे. त्याच्यामुळे हे जे मटेरियल मिळत होतं मिळायचं बंद झालं. ते यांनी तुमच्या समाजासाठी भरपूर काम केलंय ना, बबन घोलप. हा आमच्याकडे ते लिडकॉनचे हे होते, हा त्यावेळेला अध्यक्ष त्यांनी होते. मला वाटतं म्हणजे जेवढे म्हणजे कसं आजकाल मला 10-15 वर्षाचा मला संपर्क, पण याच्या अगोदर नेहमीची लिडकॉनची सेक्रेटरी म्हणून काम करत असल्यामुळं मला लिहायची, चौकशीला यायची, अच्छा मला घ्यायची. आता ती सगळी आता मालच नाही तर घ्यायचा विषय नाही. बरोबर. आणि आजकाल काय होतं तर सगळे आता जे काय कारागीर बसले लिडकॉनमध्ये ते सगळं तयार मटेरियल येतं, फक्त असेंबलचं काम करतात. आणि आता मोठ्या मोठ्या ठिकाणी ते हॉटेल म्हणजे प्राडाचे वगैरे काय ते ॲडवर्ट राहिल्या तिथल्या काय ऑर्डर घेतल्या त्या अशा प्रकारे सगळे समजावं. आणि हो, त्या खरखर आवाजाचं रहस्य माहीत आहे का तुम्हाला? चपलेच्या आतमध्ये शेंगदाण्याचं तेल आणि एक विशिष्ट प्रकारची बी त्यामध्ये वापरली जाते, त्यामुळे त्या घालून चालताना तो खरखर आवाज येतो. हा आवाज म्हणजे कोल्हापूर माणसाचा स्वॅग आहे बॉस.